विद्यार्थी मित्र हो, काल आपण बाकीच्या एंडोक्राइन ग्लँड बघितल्या. आज उर्वरित राहिलेल्या एंडोक्राइन ग्लँडचा आपल्याला एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आणि त्याचं फंक्शन पाहायचं आहे. त्यापैकी आपल्याला आज पाहायच्या ग्लँड्स कोणत्या येतात? एक थायमस ग्लँड, दुसरी हायपोथॅलॅमस, तिसरं हार्ट, चौथं किडनी आणि पाचवी ॲड्रिनल ग्लँड. आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला थायमस ग्लँड कुठं असते, थायमस ग्लँडचं काय काम आहे, हॉर्मोन्स कोणतं आहे, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. The first gland to be studied is thymus gland. Thymus gland present in our thoracic region around trachea, near heart, हृदयाच्या जवळ श्वासनलिकेच्या दोन्ही बाजूला थोरॅसिक रिजन मध्ये आपल्या शरीरामध्ये एक ग्लँड आहे. त्या ग्लँडचे नाव आहे थायमस ग्लँड. सो थायमस ग्लँड इज लोकेटेड नियर द हार्ट, अराउंड द ट्रेकिया, इन थोरॅसिक रिजन ऑफ द बॉडी. थोरॅसिक रिजन मध्ये ट्रेकियाच्या सराउंडिंग मध्ये थायमस ग्लँड आहे. This thymus gland is made up of two lobes. Thymus gland दोन लोबनी तयार झाली. One is right thymus lobe and another is left thymus lobe. So thymus gland is bilobed endocrine gland made up of two lobes, right thymus lobe and left thymus lobe. Thymus gland is endocrine gland, and this gland secrete thymosin. थायमोझिन नावाचा जो हार्मोन आहे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा, तो हार्मोन कोणती ग्लँड तयार करते तर ती ग्लँड आहे थायमस ग्लँड. सो थायमस ग्लँड सिक्रीट an important hormone, thymosin. Thymosin responsible for maturation and differentiation of lymphocytes. So what is function of thymosin? Thymosin is responsible for maturation and differentiation of lymphocytes in our blood. What are lymphocytes? Lymphocytes are the types of WBCs, white blood corpuscles. White blood corpuscles are our defensive cells in our body. These cells protect our body from different kinds of infectious diseases and increase our immunity. रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या रक्तामधल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या पेशी येतात त्यांना व्हाईट ब्लड कॉर्पसल्स किंवा तांबड्या रक्तपेशी म्हटलं जातं, पांढऱ्या रक्तपेशी म्हटलं जातं. अशा पांढऱ्या रक्तपेशींना मॅच्युअर करण्यासाठी आणि डिफरन्शिएट करण्यासाठी जो हार्मोन आहे त्या हार्मोनचं नाव आहे थायमोसिन. Those lymphocytes matured and differentiated by thymosin are known as T lymphocytes. तुम्हाला प्रश्न पडेल, लिम्फोसाइट्स मध्ये दोन प्रकार दिसतील, T lymphocytes and B lymphocytes. There are two types of lymphocytes in our blood according to their function. First are the T lymphocytes and second are the B lymphocytes according to their maturation. मॅच्युरेशनच्या प्रॉपर्टीवरून लिम्फोसाइट्सचे दोन प्रकार आहेत. पहिल्या लिम्फोसाइट्सला म्हणायचं टी लिम्फोसाइट्स. Those lymphocytes get matured by thymosin secreted by thymus gland are known as T lymphocytes, while those lymphocytes directly matured in bone marrow known as B lymphocytes. T lymphocytes again differentiated into four types.
helper T cells, killer T cells, suppressor T cells, and memory T cells. टी लिम्फोसाइट्सचे परत आपल्या बॉडीमध्ये 4 प्रकार आहेत त्यांच्या कार्यावरून. हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, सप्रेसर टी सेल्स and memory T cells. All these T lymphocytes form our cell mediated immunity. Which cells in our blood form cell mediated immunity? याचं उत्तर आहे जी इम्युनिटी टी लिम्फोसाइट्सच्या वेगवेगळ्या प्रकाराने तयार होते तिला म्हटलं जातं सेल मेडिएटेड इम्युनिटी. टी लिम्फोसाइट्स again divided into 4 types: helper T cells, killer T cells, suppressor T cells and memory T cells. So these 4 types of lymphocytes form our cell mediated immunity and that increase our resistance power. These T lymphocytes stimulates B lymphocytes for production of antibodies. टी लिम्फोसाइट्स मधल्या हेल्पर टी सेल्स काय करतात तर बी लिम्फोसाइट्सला ब्लड मधल्या स्टिम्युलेट करतात आणि या प्लाझ्मा सेल्सला स्टिम्युलेट केल्यानंतर बी लिम्फोसाइट्सचं काम आहे अँटीबॉडीज तयार करणं आणि त्या अँटीबॉडीज तयार करत असल्यामुळं बी लिम्फोसाइट्स कोणती इम्युनिटी तयार करतात तर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. जी इम्युनिटी अँटीबॉडी तयार होऊन आपल्या बॉडीमध्ये होते त्या युनिटला म्हणायचं अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटीच्या मागे महत्त्वाचं कारण आहे रक्तामधल्या बी लिम्फोसाइट्स ज्या बोन मॅरोमध्ये डिफरन्शिएट होतात आणि त्यांचं काम आहे अँटीबॉडी तयार करणं. पण कुणाची मदत घेऊन हेल्पर टी सेल्स ज्या टी लिम्फोसाइट्स आहेत त्यांची मदत घेऊन या अँटीबॉडीज तयार करतात. दुसरी महत्त्वाची ग्रंथी आपल्या शरीरामध्ये आहे हायपोथॅलामस. हायपोथॅलामस प्रेझेंट जस्ट बिलो अवर ब्रेन and this hypothalamus is considered as master of the master endocrine gland. Why this is master of the master endocrine gland? Because pituitary gland is our master endocrine gland. Pituitary gland control overall metabolic activities and secretions of other endocrine glands in the body. But the secretions of pituitary gland controlled by releasing factors and inhibiting factors of neurosecretory cells in hypothalamus of brain. So hypothalamus is considered as master of the master endocrine gland. For example, hypothalamus secrete GHRF and GHIF seen in last period. Growth hormone releasing factor and growth hormone inhibiting factor. Growth hormone releasing factor and growth hormone inhibiting factor stimulates somatotroph cell in pars distalis of adenohypophysis. adenohypophysis मधल्या pars distalis नावाच्या पार्ट मध्ये ज्या सोमॅटोट्रॉफ नावाच्या सेल्स येतात त्यांचं काम आहे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर आणि ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग फॅक्टरची मदत घेणं. जे 2 फॅक्टर हायपोथॅलामस मधून तयार होतात मगच या पेशी तयार करतात ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन म्हणजे पिट्युटरी ग्लँडला ग्रोथ हार्मोन तयार करण्यासाठी हायपोथॅलामसची मदत घ्यावी लागते. त्यामुळे हायपोथॅलामसला म्हटलं जातं मास्टर ऑफ द मास्टर एंडोक्राइन ग्लँड. एक उदाहरण झालं फॉर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन somatotroph cells in the pars distalis of adenohypophysis require feedback of
growth hormone releasing factor and growth hormone inhibiting factor of hypothalamus of brain. Then growth hormone is secreted, so it is called as a master of the master endocrine gland. One example. Another example is TRF. TIF. Thyrotrophin releasing factor and thyrotrophin inhibiting factor. Secreted by which cell? Thyrotroph cells. In pars distalis of adenohypophysis. Thyrotroph cells in pars distalis of adenohypophysis stimulated by thyrotropin releasing factor and thyrotropin inhibiting factor. Then thyrotroph cells secrete thyrotrophin. Then thyroid gland works. Thyroid gland pituitary gland अवलंबून, pituitary gland hypothalamus वर अवलंबून. pituitary gland ला म्हणतात master endocrine gland. मास्टर एंडोक्राइन ग्लँडला कंट्रोल करणाऱ्या ब्रेनच्या खालच्या बाजूला असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या डायन्सेफेलॉन मधल्या पार्टला ज्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. दिस हायपोथॅलॅमस इज ऑल्सो कॉल्ड as homeostatic center of body because this hypothalamus secrete vasopressin or antidiuretic hormone. Vasopressin or antidiuretic hormone secreted by hypothalamus of brain regulate the water level in our blood by reabsorbing more and more water in filtrate or primary urine. So it is very important hormone ADH directly secreted by hypothalamus of brain. Another is oxytocin. Oxytocin hormone also secreted by hypothalamus of brain, released from neurohypophysis and functional only in female at the time of childbirth for vigorous contractions and relaxations of uterine muscles for normal childbirth and for quick secretion ejection of the milk from mammary glands during sucking of the young one. ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन जो हायपोथॅलॅमस मध्ये तयार होतो तो स्त्रीमध्ये अतिशय महत्त्वाचा हार्मोन समजला जातो. पर्टिक्युलरली प्रेग्नंट फिमेल मध्ये या हार्मोनचं काम आहे युटेराइन मसल्सला स्टिम्युलेट करणं आणि व्हिगरस कॉन्ट्रॅक्शन्स रिलॅक्सेशन दाखवून नॉर्मल चाइल्ड बर्थ करणं आणि चाइल्ड बर्थच्या नंतर मॅमरी ग्लँडला स्टिम्युलेट करून मॅमरी ग्लँडच्या बाहेर मिल्क इजेक्ट करणं. हे दोन अतिशय महत्त्वाची कामं ह्या ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोनची आहेत आणि हे हार्मोन तयार करणाऱ्या ब्रेनच्या खालच्या बाजूला असणाऱ्या पार्टचं नाव आहे हायपोथॅलॅमस. जो ब्रेनचाच पार्ट आहे, ब्रेन मधल्या डायन्सेफेलॉनचा पार्ट आहे आणि तो अतिशय महत्त्वाचं काम करतो ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन तयार करण्याचं, त्याचबरोबर रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर तयार करण्याचं काम करतं. म्हणून हायपोथॅलॅमसला बॉडीची एक महत्त्वाची एंडोक्राइन ग्लँड म्हटलं जातं. Hypothalamus is considered as master of the master endocrine gland because hypothalamus secrete releasing factors and inhibiting factors. These factors are responsible to stimulate hormone secretory cells in pars distalis of adenohypophysis for normal secretions of their hormones, and hypothalamus also secrete vasopressin and oxytocin for body functions. So hypothalamus is considered as an important endocrine gland in our body. Then heart. Heart is a main part of our cardiovascular system. Heart
आपल्या शरीराच्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. Sometimes our blood pressure increased due to many factors. So, increased blood pressure by adrenaline, ADH, psychological factors, or many factors increase our blood pressure. But increase the blood pressure temporarily, increase the blood pressure again decreased up to normal level. आपल्याला माहित आहे वाढलेला रक्तदाब परत आपल्या नॉर्मल लेवलला येतो. पण वाढलेला रक्तदाब नॉर्मलला येण्यासाठी हार्ट स्वतः एक अतिशय महत्त्वाचं काम करतो. हाऊ हार्ट increase the blood pressure up to normal level. बरेचसे फॅक्टर आहेत बॉडीचे आपलं ब्लड प्रेशर वाढवतात. उदाहरणामध्ये अल्डोस्टिरोन आहे, वॅसोप्रेशिन आहे, सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहे, डायबेटीस आहे, इन्क्रीज द कोलेस्टेरॉल आहे, डायटिंग फॅक्टर्स आहे, फिजिकल एक्सरसाइज अभाव असणं हे अतिशय महत्त्वाचे फॅक्टर पर्सनचा ब्लड प्रेशर वाढवतात. But increased blood pressure again decreased up to normal level by heart itself. How it is? Atrial chambers of heart, their walls, the walls of atrial chambers of heart release an important factor that is called as ANF, atrial natriuretic factor. Atrial natriuretic factor secreted by atrial walls stimulate renal tubule or blood vessels to reduce or decrease blood pressure up to normal level by excreting excess sodium ions through urine. युरिनच्या द्वारे एक्सेस झालेले सोडियमचे आयॉन रिलीज केल्यानंतर आर्टेरियल वॉल जे असतात, आर्टरीचे वॉल जे असतात त्यांची इलॅस्टिसिटी परत नॉर्मल स्टेजला येते आणि त्यामुळं आपला ब्लड प्रेशर वाढलेला कमी होतो. त्यासाठी हार्ट अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि ॲट्रियल नॅट्री फॉर एन सोडियम, एक्सेस झालेले सोडियम आयन रक्तदाब वाढवतो. एक्सेस झालेल्या सोडियम आयनला युरिन मधून बाहेर काढलं परत आपलं ब्लड प्रेशर नॉर्मलला येतं. दिस इज वर्क और फंक्शन परफॉर्म्ड बाय हार्ट इटसेल्फ. सो हार्ट इज वन ऑफ द एंडोक्राइन ग्लँड इन आवर बॉडी. बऱ्याच फॅक्टरमुळे वाढलेला रक्तदाब परत नॉर्मलला आणण्याचं काम हृदय स्वतः करतं. एक अतिशय महत्त्वाचं फॅक्टर ॲट्रियाच्या वॉल्स मधून ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर तयार होतं आणि ते फॅक्टर रक्तवाहिन्यांना स्टिम्युलेट करतं. जास्तीचा झालेला सोडियम युरिनच्या द्वारे बाहेर काढतं आणि परत आपला रक्तदाब नॉर्मल करतं. त्यामुळं हार्टला एंडोक्राइन ग्लँड देखील म्हटलं जातं. Atrial walls of heart release atrial natriuretic factor or ANF. This factor stimulates our blood vessels, renal tubule to release excess sodium ions from body through urine and increase or normalize our elasticity of blood vessel for the normal blood pressure. Then kidney. We know that kidneys are the parts of excretory system and osmoregulatory system. These kidneys are also considered as endocrine glands. किडनीला देखील अतिशय महत्त्वाच्या एंडोक्राइन ग्लँड्स म्हटलं जातं. Why kidneys are considered as endocrine glands? Because kidneys secrete an important hormone erythropoietin. किडनी मध्ये एक अतिशय महत्त्वाचा हार्मोन तयार होतो ज्याचं नाव आहे इरिथ्रोपोएटिन. What is function of erythropoietin? Erythropoietin responsible for erythropoiesis. What is erythropoiesis?
Erythropoiesis means the production of erythrocytes by immature hematoblast in red bone marrow. रेड बोन मॅरो मध्ये असणाऱ्या इमॅच्युअर हेमॅटोब्लास्ट पासून इरिथ्रोसाइट किंवा आरबीसी तयार होण्याच्या प्रोसेसला इरिथ्रोपॉयसिस म्हटलं जातं. पण हेमॅटोब्लास्ट पासून इरिथ्रोसाइट तयार होण्यासाठी या बोन मॅरो मधल्या हेमॅटोब्लास्टला एरिथ्रोपॉयटिन नावाच्या हार्मोननी कंटिन्युअसली स्टिम्युलेट केलं जातं. म्हणून किडनीला एंडोक्राइन ग्लॅंड देखील म्हटलं जातं. प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन सिक्रेटेड बाय किडनी? इरिथ्रोपॉयटिन, इरिथ्रोलाइटिन, इरिथ्रिन, इरिथ्रोमायसिन. तुमचं उत्तर इरिथ्रोपॉयटिन तुम्हाला माहित असलं पाहिजे. देन हाऊ किडनीज वर्क्स ॲज एक्सक्रिटरी ऑर्गन? Kidneys are the excretory organ responsible for production of urine, release of urine. So kidneys are also considered as the excretory as well as osmoregulatory organs. Kidneys maintain water and ionic level in the blood normal. So kidneys are osmoregulatory organs also. Kidneys endocrine gland आहेत, kidneys excretory organs आहेत, kidneys osmoregulatory organs आहेत. Many functions performed by kidneys in our body. Then the most important gland in our body is adrenal gland. Adrenal glands are present on the superior portion of the kidney. किडनीच्या वरच्या भागामध्ये असणाऱ्या ट्रायंगुलर आकाराच्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीचे नाव आहे adrenal glands. These adrenal glands internally made up of two parts. One is adrenal cortex, that is outer region, and inner region is adrenal medulla. जर आपण या adrenal gland चा vertical section किंवा longitudinal section घेतला तर या adrenal gland मध्ये आपल्याला दोन वेगवेगळे पार्ट दिसतात. outer region which is called as adrenal cortex and inner region which is called as adrenal medulla. Adrenal cortex again made up of three parts or three layers. Zona glomerulosa, zona fasciculata and zona reticularis. So adrenal cortex is made up of three layers of cells: zona glomerulosa, zona fasciculata and zona reticularis. These are hormone secretory cells in cortical region. Adrenal cortex च्या cortical region मध्ये zona glomerulosa, zona fasciculata आणि zona reticularis नावाच्या ज्या पेशी आहेत ते cortical hormone तयार करतात. या adrenal cortex च्या हार्मोनची नावे आहेत मिनरल कॉर्टिकॉइड आणि दुसरा आहे ग्लुको कॉर्टिकॉइड. Two hormones secreted by hormone secretory cells in the adrenal cortex in adrenal gland. One is mineral corticoids and another is glucocorticoids. The common mineral corticoid is aldosterone. Aldosterone is a common mineral corticoid which stimulates renal tubule of nephron for reabsorption of more and more inorganic content in the filtrate to regulate ionic level in the blood. Aldosterone also responsible to increase our blood pressure. Aldosterone आपल्या रक्तवाहिन्यांना स्टिम्युलेट करून रक्तदाब देखील वाढवण्याचं काम करतं. आयोनिक लेवल मेंटेन करतं, वॉटर लेवल मेंटेन करतं. इलेक्ट्रोलाइट जे आपल्या बॉडीमध्ये आहेत, ब्लड मध्ये आहेत, त्यांचं देखील लेवल मेंटेन करण्याचं काम आयोनिक रेग्युलेशन, वॉटर रेग्युलेशन, सोडियम पोटॅशियम, सोडियमला वाढवणं आणि एक्सेस झालेले पोटॅशियम युरिन मधून बाहेर काढणं हे अतिशय महत्त्वाचं काम जे आहे ते अल्डोस्टेरोन करतं. त्यामुळे अल्डोस्टेरोन हा अतिशय महत्त्वाचा मिनरल कॉर्टिकॉइड समजला जातो. ग्लुकोकॉर्टिकॉइड
A common glucocorticoid is cortisol. Cortisols or glucocorticoids are the important hormone secreted by cortical region of the adrenal cortex. This glucocorticoid responsible for maintaining glucose level in the blood normal. It is responsible for gluconeogenesis, lipolysis and proteolysis. प्रोटीनला ब्रेकडाउन करणारा, लिपिडला ब्रेकडाउन करणारा, ग्लुकोज निओजेनेसिस करणारा एक अतिशय महत्त्वाचा हार्मोन म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड, ज्याला कॉर्टिसॉल देखील म्हटलं जातं. दिस हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर नॉर्मल कार्डिओवास्क्युलर फंक्शन्स. कार्डिओवास्क्युलर फंक्शन्स नॉर्मल करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा हार्मोन ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टिकल रिजनमध्ये तयार होतो, ज्याचं नाव आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड किंवा त्याला कॉर्टिसॉल देखील म्हटलं जातं. These glucocorticoid or these are also known as the important hormones for kidney functions. Kidney functions also normalized by glucocorticoids in our blood. म्हणजे ॲड्रेनल ग्लँड आपल्या किडनीच्या वर असणारी अतिशय महत्त्वाची एंडोक्राइन ग्लँड आहे, जी कॅप लाईक आहे, ट्रायंग्युलर आहे, दोन्ही किडनीच्या सुपेरियर पोर्शनवर आहे. या ॲड्रेनल ग्लँडचा ट्रान्सव्हर्स लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतला तर त्याचे दोन भाग पडतात. वरच्या भागाला म्हटलं जातं ॲड्रेनल कॉर्टेक्स, आतल्या भागाला म्हटलं जातं ॲड्रेनल मेड्युला. ॲड्रेनल कॉर्टेक्स नावाचा जो पार्ट आहे त्याचे परत तीन प्रकारच्या पेशी असतात: झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलेटा आणि झोना रेटिक्युलरिस. या कॉर्टिकल रिजन मध्ये अतिशय महत्त्वाच्या हार्मोन सिक्रेटरी सेल्स आहेत, ज्यांचं काम आहे दोन वेगवेगळे हार्मोन तयार करणं: मिनरल कॉर्टिकॉइड्स आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. मिनरल कॉर्टिकॉइड्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अल्डोस्टेरोन, ज्याचं काम आहे मिनरल लेवल, वॉटर लेवल, इलेक्ट्रोलाइट लेवल इन द ब्लड मेंटेन करणं आणि आपल्या रक्तदाब देखील हा हार्मोन वाढवतो. दुसरा हार्मोन आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड, ज्याला कॉर्टिसॉल म्हटलं जातं. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचे फंक्शन नॉर्मल करणं, लिपोलायसिस करणं, प्रोटिओलायसिस करणं, किडनीचे फंक्शन मेंटेन करणं, हे अतिशय महत्त्वाचं काम कॉर्टिसॉलचं आहे. सेकंड इज ॲड्रेनल मेड्युला. ॲड्रेनल मेड्युला सिक्रीट इमर्जन्सी हार्मोन्स ॲड्रेनालिन and noradrenaline. These are catecholamines. अमाइन्सचा प्रकार आहे हा ॲड्रेनालिन अँड नॉरॲड्रेनालिन. याचं दुसरं नाव आहे इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन. Epinephrine and norepinephrine or adrenaline or noradrenaline, these hormones are the emergency hormones of our body because these are secreted in stress condition, in excited condition, in emotional condition, in fear condition for sympathetic nervous system. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम यासाठी लागणारा अतिशय महत्त्वाचे जे हार्मोन आहेत त्यांचं नाव आहे ॲड्रेनालिन अँड नॉरॲड्रेनालिन. These two hormones increase alertness. These are responsible for increasing heartbeats, increasing pulse, increasing blood pressure. म्हणजे घाबरल्यानंतर, एक्साइट झाल्यानंतर, इमोशनल झाल्यानंतर आपल्या शरीराचे हार्टबीट वाढतात, पल्स वाढतो, रेस्पिरेशन वाढतं. हे सगळे वाढवणारे जे हार्मोन आहेत त्या हार्मोनचं नाव आहे स्ट्रेस हार्मोन्स किंवा ॲड्रेनालिन अँड नॉरॲड्रेनालिन. आजच्या ज्या ग्रंथी होत्या त्यांचं नाव आहे थायमस ग्लँड, हायपोथॅलामस, हार्ट, किडनी आणि ॲड्रेनल ग्लँड. यामध्ये आपण हायपोथॅलामसचं काम सांगितलं, थायमोसिन तयार करणं, लिम्फोसाइट्सला मॅच्युअर आणि डिफरन्शिएट करणं. हार्टचं काम सांगितलं, हायपोथॅलामसचं काम सांगितलं,
रिलीजिंग फॅक्टर आणि इनिबिटिंग फॅक्टर तयार करणं, व्हॅसोप्रेशन तयार करणं, ऑक्सिटोसिन तयार करणं आणि बॉडीला मदत करणं. हार्टचं काम सांगितलं, स्वतः ॲट्रियल नॅट्रिव्हिटी फॅक्टर तयार करणं, एक्सेस आणि सोडियमचे आयन युरिनद्वारे रिलीज करणं, ब्लड प्रेशर नॉर्मल करणं. किडनीचं काम सांगितलं, किडनी इरिथ्रोपॉयटिन नावाचं हार्मोन तयार करते आणि इरिथ्रोपॉयसिस नावाची प्रोसेस करून आरबीसीचं प्रोडक्शन किंवा इरिथ्रोसाइट तयार करण्याचं काम करते. ॲड्रेनल ग्लँड किडनीच्या वरच्या बाजूला असते, त्याचे दोन पार्ट असतात, वरचा ॲड्रेनल कॉर्टेक्स, आतला ॲड्रेनल मेड्युला. ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये परत झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलेटा, झोना रेटिक्युलारिस, परत त्याचे दोन हार्मोन सांगितले, मिनरल कॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड. आतला पार्ट सांगितला ॲड्रेनल मेड्युला, ज्याचे परत दोन हार्मोन सांगितले, ॲड्रेनालिन आणि नॉरॲड्रेनालिन. या कॉर्टिकल रिजनच्या हार्मोनच्या कमी जास्तीपणामुळे जर हायपोसिक्रिशन झालं तर त्याला म्हणायचं ॲडिसन्स डिसीज. ॲडिसन्स डिसीज. आणि जर हायपर सिक्रिशन झालं तर त्याला म्हणायचं कुशिंग्स डिसीज. जर ॲड्रेनल ग्लँड मध्ये कॉर्टिकल रिजन मध्ये तयार होणारे हार्मोन जर जास्तीचे तयार झाले तर त्याला म्हणायचं कुशिंग्स डिसीज, आणि कमी तयार झालं तर त्याला म्हणायचं ॲडिसन्स डिसीज. सो टुडे आय हॅव कंप्लीटेड द ग्लँड्स, thymus gland, hypothalamus, heart, kidney and adrenal gland. So thank you.